milk, super premium. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज डे 2 आहे मुन्नारचा. तर आम्ही मुंबई टू इकडे मुन्नार आलेलो आहोत फिरायला. तर मी डे 1मध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं होतं, मी कसं कसं आलो, पण परत एकदा सांगते. आम्ही मुंबई एअरपोर्ट टू कोची एअरपोर्ट आलो आणि कोचीपासून इथे मुन्नारला आम्ही बाय कार आलेलो आहे. आम्ही रेंटनी कार घेतलेली होती. तर मुन्नार मध्ये आम्ही आज डे 2 आहे आमचा आणि इथे एक्सप्लोर करत आहोत. तर मुन्नारमध्ये चहाची फॅक्टरी पाहायला आम्ही चाललोय. इथे चहाचे खूप सारे मळे आहेत. चहाची शेती आहे. खूप मोठी शेती आहे. जिकडे-तिकडे चहाचेच मळे आहेत इथे. तर आम्ही चहाच्या फॅक्टरीमध्ये चाललेलो आहोत. तिथे ते चहा नेमका कसा बनतो ते सगळं दाखवणार होते. तर चला आता आपण चहाच्या फॅक्टरीकडे जाऊया. तर ही आहे चहाची फॅक्टरी. याचं नाव आहे लोखंड टी फॅक्टरी. ही मुन्नारमध्ये आहे. तर या चहाच्या फॅक्टरी मध्ये आम्ही आता एंटर करत आहोत. तर इथे पहिल्यांदा तुम्हाला तिकीट काढावं लागतं तिकीट काउंटरमध्ये. तर आम्ही आमच्या दोघांचं तिकीट काढलेलं होतं. त्याच्यानंतरच तुम्हाला तर एंट्री हीच भेटते. फॅक्टरी आहे. ह्याच्यामध्ये पत्तीवाला चहा कसा बनतो याची सगळी प्रोसेस त्यांनी दाखवलेली आहे. तर हे सगळं बाहेरचं वातावरण आहे. जी चहाची फॅक्टरी आहे त्याच्या बाहेर त्यांनी खूप सारे झाडं लावलेले होते. तर प्रत्येक झाडांना खूप सारी फुलं पण होती. खूप छान मेंटेन केलेलं होतं. आता इथे आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात, की सगळे इथे चहाच्या मळ्यांमधले जे पानं असतात ते त्यांनी इथे सगळे टाकलेले आहेत. तर इथे प्रोसेसिंग होतंय सध्या. तर ह्या मॅडम आम्हाला सगळं एक्सप्लेन करत होत्या, की कशी-कशी प्रोसेस होते. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे जे पानं आहेत, तर त्या पानांमधलं मॉइश्चर काढलं जातं. तर इथे तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर पत्तीवाला चहा आणि एक असतो तो सी चहा. तर जो रव्यासारखा असा असतो तो सी चहा असतो आणि दुसरा जो असतो तो पत्तीवाला चहा. तर इथे 14 तास प्रोसेस केली जाते. 14 तास ड्राय केले जातात लीफ आणि पूर्ण त्याच्यातलं मॉइश्चर काढलं जातं. तर त्याच्यामध्ये 100 केजी जर हे पानं असतील तर त्याच्यामध्ये 77 केजी वेस्ट असतं आणि 23 केजीच चांगलं असतात. कारण हे जे आहे ते पत्तीवाला चहा आहे. सी-टी-सीमध्ये पूर्ण चहा घेतला जातो, पण पत्तीवाला चहामध्ये फक्त पानं घेतली जातात, स्टेम घेतली जात नाही. सी-टी-सीमध्ये स्टेम पण घेतात. तर हे सगळं मॅम त्या एक्सप्लेन करत होत्या. तर त्याच्यानंतर इथे फिल्ट्रेशन होतंय. तर वरून ते पानं खाली येतात इथे जसं तुम्ही बघत असाल इथे फिल्टर केली जातात पाने आणि त्याच्यानंतर 4 ग्राइंडर्स आहेत इथे. तर त्या ग्राइंडर्समध्ये ग्राइंड होतात. तर पहिल्या ग्राइंडरमध्ये 50 मिनिटापर्यंत ते ग्राइंड केलं जातं. तर जेवढं जास्त ग्राइंड करणार तेवढं प्रीमियम क्वालिटीचं ती पानं असतात. तर हे सगळं त्या मॅडमनी आम्हाला एक्सप्लेन केलं, की प्रीमियम कसे असतात आणि थोडे लो क्वालिटीचे कसे असतात. तर ही फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे. सगळ्यात पहिल्यांदा मॉइश्चर काढतात, त्याच्यानंतर फिल्टर करतात आणि त्याच्यानंतर ग्राइंडिंग होतं. तर त्याच्यानंतर नॅचरल ऑक्सिडायझेशन केलं जातं आणि ऑक्सिडायझेशन नंतर फर्मेंटेशन केलं जातं. तर ग्रीन टी आणि व्हाईट टी जे असतात त्यांना ऑक्सिडायझेशन होत नाही. त्यांना डायरेक्टली ग्राइंड झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट ड्राय करतात. तर जे ब्लॅक टी आहे त्यांचं ऑक्सिडायझेशन केलं जातं. त्याच्यामुळे त्यांचा कलर पण चेंज होतो. तर ग्राइंडिंग झाल्यानंतर इथे फर्मेंटेशन केलं जातं. फर्मेंटेशन नंतर लीव्हज ड्राय करतात. 110 टेम्परेचरवर 22 मिनिटसाठी ते ड्राय केलं जातं आणि त्याच्यानंतर जो पत्तीवाला चहा असतो तो पिण्यासाठी रेडी असतो. तर ऑक्सिडायझेशन नंतर फर्मेंटेशन आणि फर्मेंटेशन नंतर 110 डिग्री टेम्परेचरवर 22 मिनिटासाठी ते ड्राय केलं जातं. तर ह्या मॅडमनी जो भुस्सा दाखवलेला आहे, भुस्सासारखं जे आहे ते सगळं वेस्टेज आहे. तर हे जे आहे ते अ, चहा आहे. तर तुम्ही पाहू शकता हा असा ड्राय झाल्यावरती चहा बनून येतो. तर ह्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे टेस्ट त्यांनी आम्हाला करवले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की व्हाईट टी जी आहे ती हेल्थला खूप चांगली असते आणि ब्लॅक टी आणि ग्रीन टी असते ती उपाशी पोटी घ्यायची नसते. त्याच्यामुळे खूप ॲसिडिटी होते. खूप सारे सॅम्पल्स आम्हाला दाखवले, कोणता स्ट्राँग असतो, कोणता स्ट्राँग नसतो. तर बऱ्याच त्याच्यामध्ये पण व्हरायटी होत्या. त्यांनी आम्हाला टेस्ट पण करायला दिलं होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की पत्तीवाला जो चहा असतो तो कधीच पाण्यात उकळायचा नसतो.
ते उकळलेलं पाणी त्या चहामध्ये टाकायचं असतं, तर तो चांगला चहा होतो. नाहीतर अदरवाईज ॲसिडिटी होते आणि खूप स्ट्राँग बनतो तो. तर ह्याच्यानंतर आम्ही जे चहाचे मळे होते तिथे एका ठिकाणी गेलो होतो. तर तिथे खूप सारे मळे होते. तुम्ही सगळीकडे आतमध्ये एंटर नाही करू शकत. एका ठिकाणी तिकीट देऊन तुम्ही जाऊ शकता. तर तिथे आम्ही तिकीट देऊन इथे ह्या चहाच्या मळ्यामध्ये आलेलो आहोत. तर तिथे आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि खूप एन्जॉय केलं कारण की खूप छान हा सीनरी होती. बघायला खूप छान होतं आणि इथे फोटोज, व्हिडिओज पण खूप छान येतात. तर मी खूप एक्सायटेड होते. तर मी खाली उतरून त्या मळ्यांमध्ये खाली गेले होते आणि तिथे एका चांगल्या ठिकाणी मी थोडंसं शूट केलं. खूप सारे लोकं इथे खाली उतरून पण आलेले होते. तर खूप मोठं इथे शेती होती चहाची. खूप छान वाटलं. आम्ही सगळ्यांनी फोटो, व्हिडिओज खूप काढले. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो. तर इथे अनुष्काची मस्ती चालू होती. तर याच्यानंतर आम्ही मुन्नारच्या रोज गार्डनला कडे आलो होतो. तर हे जे रोज गार्डन आहे ते खूप फेमस रोज गार्डन आहे. इथे पण तिकीट काढून तुम्हाला जावं लागतं. तर इथे खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे फ्लॉवर्स होते आणि रोजेस तर एवढे होते तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढे जास्त तिथे फ्लॉवर्स होते आणि खूप छान त्यांनी मेंटेन केलेलं होतं. अशी फ्लॉवर्स होते ज्याची नावं पण आता मला माहीत नाहीये. इतके सुंदर कलरचे फ्लॉवर्स होते आणि तिथे वातावरणच असं आहे, की म्हणजे तिथं खूप फ्लॉवर्स येतात झाडांना. आपल्या इथे बघितले तर अजिबात फ्लॉवर्स येत नाही, खूप कमी येतात. पण हे जे असं ठिकाण आहे जिथे आपोआपच खूप फ्लॉवर येतात. हे जे वातावरण आहे ते फ्लॉवर्सला खूप सूट होतं. त्यामुळे इथे खूप जास्त फ्लॉवर्स येतात आणि त्यांनी पण खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आम्ही सगळीकडे फिरून सगळे फ्लॉवर्स पाहिले. इथे आम्ही फोटो, व्हिडिओज पण काढले. तर खूप सुंदर फुलं होती. आणि आम्ही गेलो तेव्हा थोडा पाऊस पण येत होता, पण इतका पण नव्हता, की म्हणजे खूप मोठा पडतोय. मुंबईमध्ये जसा पाऊस पडतो धो-धो, तसा इथे पाऊस नाही पडत. इथे रिमझिम पडतो आणि लगेच जातो. तर पाऊस थोडा पडल्यामुळे पण इथे अजून जास्त ग्रीन दिसत होतं आणि फ्लॉवर्स पण खूप जास्त छान दिसत होते. तर हे सगळे आहेत फ्लॉवर्स. आम्ही खूप एन्जॉय केलं इथे पण आणि खूप फोटोज पण काढले. आणि तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत आणि इतके प्रकारचे इथे त्यांनी झाडं लावलेली आहेत, रोपं लावलेली आहेत आणि वेगळाच एक्सपिरियन्स हा आहे इथे येऊन हे सगळं पाहण्याचा. तर तुम्ही पण इथे येऊ शकता. खूप छान गार्डन आहे हे. किती फिरलो आम्ही, किती मोठं त्यांनी हे केलेलं आहे. इथे अशी फ्लॉवर्स आहेत, जे आपण आपल्या साइडला डेकोरेशनला वापरतो. जे प्लास्टिकचे आपल्या इथे डेकोरेशनमध्ये फ्लॉवर्स करतात, ते इथे रिअलमध्ये फ्लॉवर्स आहेत. तर अशा प्रकारचं हे रोज गार्डन आहे. तर हा आमचा डे 2 चा व्लॉग आहे. तर आज मी तुम्हाला आमच्या डे 2 च्या व्लॉगमध्ये आम्ही काय-काय केलं ते सगळं शेअर केलेलं आहे. तर इथे मी हा व्लॉग आता संपवते आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ अजून कोणाला शेअर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. आपण आता नेक्स्ट डेच्या व्लॉगला भेटूया. बाय.